नमस्कार मित्र हो. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर. आज ऐकूया नवीन कथा डर. लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला. सध्या जो कालावधी आहे, आपल्या मुलामुलींना नवीन शहरामध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी पालकांना पाठवायचं आहे आणि त्यांना पाठवताना आत्तापर्यंत आपल्या नजरेखाली वाढलेली मुलं, आपल्या प्रेमामध्ये, कौतुकामध्ये, आपल्या धाकामध्ये वाढलेली मुलं ही जेव्हा परक्या ठिकाणी ठेवायची, त्यावेळी त्यांना पुढील शिक्षण घेत असताना समाजाभिमुख व्हायचं असतं. आणि समाजात जर वावरायचं म्हटलं तर एक वेळ मुलांचा असू द्या, परंतु मुलींना विविध प्रकारच्या समस्यांना, चॅलेंजेसला तोंड द्यावं लागतं. आणि त्याबद्दल मुलीच्या पालकाच्या मनात नेहमीच एक वेगळ्या प्रकारची भीती दाटलेली असते की मुलगी शिक्षण घेत असताना तिच्या मनावर कोणते भावनिक ताण पडणार नाही, तिच्यावर कोणत्या प्रकारची संकटं येणार नाहीत. अशा प्रकारची जी भीती दाटलेली असते, या भीतीचा अनुभव ही पालक आपल्या मनातून घेत असतात आणि तोच अनुभव एका पालकाने या कथेमध्ये व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळे तो आपल्या मुलीला आपल्या पुढील शिक्षणासाठी तो पुढे पाठवू शकतो की नाही, या पद्धतीची ही एक गोष्ट आहे. तर पाहूया डर. सगळी तयारी झाली आहे, उद्या सकाळी निघायचं आहे, 2 तासात पुणे. ती जाम एक्सायटेड आहे. 2 वर्ष मान मोडून अभ्यास केला आहे, हवं ते कॉलेज मेरिटवर मिळवलं आहे. तसं घरी काही कमी नाही आहे. तिचा बाप जाम खुश आहे. एकुलती एक पोरगी, बापाचा जीव पोरीत अडकलेला. गावभर सांगत सुटलाय, पोरगी शिकणार, मोठी होणार. तीही जिगरबाज आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तिच्याकडे. कॉलेजला लेडीज हॉस्टेल नाही आहे. चालतंय की 1.5 किलोमीटर अंतरावर PG राहणार आहे, पेंडसे काका काकूंकडे. तिने शोधून काढलंय काका काकूंना गुगल करून. ती पहिल्यांदा फोनवर बोलली. तिचा बाप बोलला, चांगली लोकं आहेत, लेकीची काळजी करू नका, ती तिच्या आजी आजोबांकडे राहते असं समजा. कॉलेजला पूर्ण वर्षांची फी एकदम भरायची आहे. तिच्या बापानं लाखभराचा डीडी कालच काढून ठेवलाय. आज संध्याकाळी ती गावातल्या गणपतीला जाऊन आली. बाप्पा, सगळं सुरळीत पार पडू दे रे देवा, असं विनवून आली आहे. रात्री तिचा बाप घरी आला. त्याचा चेहरा पडलेला, काहीच बोलेना. वैतागून एवढंच बोलला, नाही जमायचं, म्या काय तुला पुण्याला एकटीला ठेवणार नाही. ती बरं एवढंच म्हणाली. तो जेवलासुद्धा नाही. खोलीत जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून ढसढसा रडला. ती खोलीत गेली. तिच्या बापानं तिची नजर टाळली. माफ कर पुरी मला, बापाचं काळीज नाही काढायचं तुला. पेपरातली ती बातमी वाचून हल्लात नव्ह तात्या. तुमच्या पुरीवर विश्वास आहे ना? बापाचा हात हलकेच दाबत ती म्हणाली, तात्या जगाचं राहू द्या, तुम्ही स्वतःला विचारा, तुमची लेक कशी आहे ती. उत्तर मिळेल. तुमची लेक समर्थ आहे. तिच्या वाटेला जाणाऱ्याला धडा शिकवायला. ती फक्त शिकायला जाणार आहे पुण्याला. बापाला मान खाली घालायला लावल असं ती कधी वागलेली नाही आणि वागणार बी नाही. तिच्या बापाच्या डोळ्याला गंगा यमुना दाटलेल्या. पोरीवर बक्कळ विश्वास आहे माझा आणि पोरी जीव बी. पर जगावर नाही विश्वास. दुनिया लय वंगाळ आहे पोरी, नाही जमायचं. तो शेवटचं बोलला. असं नाही तात्या, जगात तेवढी चांगली माणसं आहेत माझ्या तात्यावानी. त्यातली 2-4 जरी माणसं भेटली ना, तरी 4 वर्ष सेकंदात निघून जातील. बरं 2 घास खाऊन घ्या, झोपा आता. तुम्ही नाही म्हणत असाल तर हितच BSc करू. बापाचं मन तिला झरझर वाजता यायचं. आई विना वाढलेली पोर, बापाचा जीव तीळ तीळ तुटायचा. ती तात्याच्या शब्दाबाहेर नव्हती. जड मनानं तीही झोपली. सकाळी 5लाच तात्या हाका मारतोय, अगं उठ. ती जागी झाली. आवर पटकन, गणप्या बोलेरो घेऊन येईन इतक्यात, पुण्याला पोचायला उशीर न ग व्हायला. ती हसली फक्त. काही नाही, पेंडसे साहेबाला मेसेज केलता रात्री, नाही येत सांगायला. उलट टपाली त्याचाच फोन,
पोरीचं करिअर कशाला बरबाद करताय? तिची काळजी घ्यायला पुण्यात पेंडशा आहे, तुम्ही काळजी नका करू. तिचा आजा विनवतोय तुम्हाला असं समजा. काय बोलणार? तवाच ठरलं. चांगल्या माणसावर भरोसा ठेवला की चांगलंच होणार. जरा लवकर निघू, आधीच दगडूशेठला जायला लागेल आणि मग कॉलेजला जाऊ. तिचं फुलपाखरू झालेलं तात्याचं बोट धरून पुण्याच्या दिशेनं उडायला ती तयार झाली. बाप्पा मोरिया. कशी वाटली गोष्ट? तर आता फक्त 3 गोष्टी. एक म्हणजे हे चॅनल प्रथमतः आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील घंटेचं बटन दाबून ऑल सिलेक्ट करायचे. तसं केल्याने आणखी दर्जेदार कथा मला तुमच्यासमोर सादर करता येतील आणि त्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला या मोबाईलवर लगेच मिळेल. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी धन्यवाद. 2 म्हणजे ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं, सादरीकरण कसं वाटलं याबद्दल आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवा. त्यामुळं मला पुढे अधिक चांगल्या कथा सादर करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आणि ही कथा आपले मित्र, आप्तेष्ट यांना नक्की शेअर करा. कथेचा आनंद द्विगुणित करा. तुमचं प्रेम, तुमची साथ आत्तापर्यंत जशी लाभली तशी पुढेही मिळत राहील हीच मनापासून प्रार्थना. तोपर्यंत धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.